नमस्कार सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर रोज रोज मी माझं नाव सांगून तुम्हाला बोर करत नाही। माझं नाव तुम्हाला भरपूरशा व्हिडिओमधून कळलं असेल, कारण स्टार्टिंगला मी तो शब्द यूज करतेच। तर आज काही फुल दिवसाचा व्हिडिओ मला बनवायला मिळाला नाही। तर आता संध्याकाळ झालेली आहे। आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4। तर सकाळीच आम्ही बुबूच्या शाळेमध्ये गेलो होतो। अंगणवाडीमधून फोन आला होता की जनतांची गोळी त्याला घालायची आहे, तर त्याला घेऊन या। मग त्याला मी घेऊन गेले होते, वेट वगैरे करून आलो। मग आल्यानंतर माझी तब्येत मला थोडीशी बरी वाटत नव्हती। मग तब्येत बरी नसताना व्हिडिओ वगैरे करणं मला काही योग्य वाटलं नाही, त्याच्यामुळे मीही थोडासा आराम केला। त्यानंतर 11:30ला आम्ही शाळेतून आलो आणि ज्यावेळी आम्ही शाळेतून आलो त्यावेळी बुबू झोपला। तर तो आत्ता उठला 2-1 वाजता। मी त्याला भरवायचा प्रयत्न केलेला, पण त्याने काही खाल्लं नाही। तर तेव्हाही त्याने काही खाल्लं नव्हतं, म्हणून म्हटलं आता दूधच देण्यापेक्षा, कारण सकाळी त्याने उठल्यावरती काही खाल्लं नव्हतं, थोडंसं फक्त अर्धा वाटी तेवढं दूध त्याने पिलं होतं। त्याच्यानंतर त्याने काहीच खाल्लं नव्हतं, कंटाळा करत होता, थोडीशी तब्येत वाटतं त्याची बरी वाटत नव्हती। तर आता मी म्हटलं की थोडासा भात त्याच्यासाठी थोडासा मिक्सरमध्ये लावला आणि दूधू करत होता, म्हणून त्याच्यासाठी दूधही गरम करून ठेवलं। आता त्या दुधामध्येच तो जो भात आहे तो थोडासा मिक्स करणार आहे आणि खातो काय बघणार आहे। तर मी इथे स्टँडचा वापर केलेला नाही, कारण स्टँड लावलं की तो लगेचच धावत येणार, त्याच्यामुळे मी इथे स्टँड यूज केलेलं नाही। तर दूध गरम करून ठेवली। दुधाची जी साय असते तीही त्याला आवडत नाही, ती जर त्याच्या तोंडामध्ये आली तर तो थुकून टाकतो। तर दूध आहे ते त्याला प्यायला खूप आवडतं, पण त्याच्यामध्ये काही घालून त्याला द्यायला गेलं की मात्र त्याला कंटाळा येतो। तर 2-3 दिवस झाले पाऊस नाही आहे आणि याच्यामुळे प्रचंड गरमी होते, आणि आम्ही तर गोव्यामध्ये राहतो। गोव्यामध्ये गरमीचं तर काही विचारच नका। तर इथे मी त्याला भात लावलेला आहे। तर बघू शकता, मी याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। माझ्याकडे मिक्सरचं भांडं नव्हतं, याच्यासाठी मी काय यूज केलं आहे ते, तर जो श्रीखंडाचा जो डब्बा असतो, चितळे श्रीखंडाचा जो 1/2 किलोचा असतो, 250 ग्रॅमचा, तर त्याचं जे झाकण असतं ते माझं जे लहान मिक्सरचं भांडं आहे छोटंवालं, तर त्याला बरोबर बसतं, परफेक्ट बसतं। याच्यावरती जर मिक्सरमधून म्हणजे जर काही वाटायला वगैरे गेलं तर अजिबात बाहेर येत नाही, हे बघू शकता। मी भात वाटलाय खरा, थोडासा भरपूरच वाटतो, तर तो भात खातो, पण मिक्सरला लावलेला आणि त्याच्यामध्ये मीठ असेल तरच तो खातो। ते गोड वगैरे जर काही घालायला गेलं त्याच्यामध्ये तर तो खात नाही। दूध भात वगैरे तो शक्यतो खात नाही। पण आता मी काय केलं, त्या भाताची अशी पातळ पेस्ट करून घेतली, जेणेकरून त्याच्या लक्षात येणार नाही। आणि आता तसं बघायला गेलं तर त्याला भूक लागली आहे, कदाचित तो खाईल। आता बाहेर तिथे काहीतरी कारनामे सुरू आहेत त्याचे। तर अशा पद्धतीने मी त्याला ही पेस्ट बनवलेली आहे। तर आता उठल्यावरती मी सगळी कामं आवरून घेतली। तिथे बघू शकता मी भांडीही घासून घेतलेली आहे, तेवढी कठाराभर भांडी होती। त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणालाही काय काय लागणार आहे तेही वरती काढून ठेवलं। तर वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि इथे मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची आमटी। तर आता घेऊन जाते त्याच्याकडे। हे बघा, याच्या हातात आहे लॉलीपॉप, आणि हे आज आम्ही शाळेतून येताना वाटेवरती एक घर होतं, तिथे त्याने दिलं होतं। हे असंच खाल्लं शी, हे काय केलं? तर याने चक्क याचं प्लॅस्टिक फाडून हे चॉकलेट त्याने खाल्लं। इकडे बघा, भूक लागलेली दिसते भरपूर। चल बाहेर बसूया, फॅन लावू मी, फॅन लावू, हॉलमध्ये बसूया। चटई घे, हे घे, हे घे, ते घे तुझं। तर हे मी मॅट बुबूसाठी शिवलं आहे। मॅट म्हणजे काय आहे, जी चटई असते तिलाच वरती मी असं कापड लावून घेतलेलं आहे, कारण त्या चटईवरून पाय वगैरे घसरला की पडायला होत होतं। इकडे भूक लागलेली दिसते भरपूर आहे। भूक लागली, भूक लागली, खूप लागली, हो खूप भूक लागली। काय सांगतो तू? हा, हो तुझं का ते कळत नाही आम्हाला, हो। तर गरमी प्रचंड होते म्हणून फॅनही चालू केला। थांब, मी भरवते ना, इथे बस, चटईवर बस तुझ्या। आले, शाबाश। ते कोण आहे? कोण आहे तो? बुबू आहे? इकडे इकडे बघून खा। कोण आहे तो? तू आहे? काय म्हणतो त्याला? तर त्याला आता भरवून झालेलं आहे, ते एक काम पूर्ण झालं। थोडंफार खाल्लं, थोडंफार टाकलं त्याने, बट बऱ्यापैकी खाल्लं। त्यानंतर मग मी म्हटलं की आता जेवणाला सुरुवात करूया। चहा तर काय मी अगोदर घेत नाही, जेव्हा
मिस्टर येतात तेव्हा घेते. जर ते 7 वाजेपर्यंत थांबणार असतील तर फोन करून सांगतात, मग त्यावेळी मी चहा घेते. नाहीतर त्यांच्यासोबतच 5:30पर्यंत ते येतात, 5:30पर्यंत तेव्हा चहा घेतो. मग आता म्हटलं तोपर्यंत जेवणाची तयारी करून घेऊया, कारण नंतर मग उशीर होतो भांडी वगैरे घासायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी बिग बॉस चालू झाले, तर ते बघत राहिलो की आम्ही त्याच्यातच राहतो. याला बघायचं होतं मी वरती कोणाशी बोलते म्हणून, ते नाही हात लावायचं. तर आता ही वांगी मला भाजून घ्यायची आहेत, म्हणजे मला याचं भरीत बनवायचं आहे वांग्याचं याच्यासाठी. तर हे बघू शकता अशा प्रकारची मी एक जाळी घेतलेली आहे. भरपूर जणांकडे अशी असेल तर ही गॅसवरती ठेवायची. तर ही गॅसवरती ठेवून ही गॅसवरती ठेवून मी वांगी भाजून घेणार आहे. कारण कसं होतं आपल्याकडे ज्यावेळी गॅस असतो त्यावेळी आपल्याला वांगी भाजायला पॉसिबल होत नाही. चूल असेल तर चुलीवरती कसं आपण मस्तपैकी भाजू शकतो, पण गॅसवरती आपण भाजणार कसं, काहीतरी पाहिजेच. तर याच्यासाठी मी इथे 3 वांगी अशा प्रकारे ठेवली. तर ही चांगली मस्तपैकी काळी होईपर्यंत भाजायची आहेत. एकदम मोठा गॅस करत नाही मी, पण एकदम बारीकही करायचं नाही, तो वांग्यांना लागला पाहिजे. आणि त्यानंतर चिमट्याच्या मदतीने आपण अशा प्रकारचा चिमटा घेऊन त्यांना परतून भाजून घ्यायचं. पी दे मला, नाही तिथे दे, अशी दे मला पण तर वांगी भाजून होतात तिथे. तोपर्यंत मी काय करणार, आता इथे हे वाटाण्याची मला जे आमटी बनवायची होती हिरव्या वाटाण्याची, तर ते वाटाणेही लावणार आहे आणि भातही कुकरला एकदमच लावून घेणार आहे. आणि नंतर मग थोडं लेट मी गरमागरम आमटी बनवणार आहे. आणि भात जरी कुकरला लावला, कुकर जरी उघडला नाही तरी तो बऱ्यापैकी गरम राहतो त्याच्यामध्ये. आता मी चपाती भाकरी वगैरे असं काही बनवणार नाही. शक्यतो रात्रीच्या जेवणाला मी चपाती भाकरी वगैरे असं काही बनवत नाही. मला तर रात्रीच्या जेवणाला चपाती भाकरी असेल तर आवडतही नाही खायला. मिस्टरांना आवडते, बट सकाळचीच बनवलेली जर असेल शिल्लक तर ती मी गरम करून त्यांना देते, किंवा त्यांचंही असं काही नाही की पाहिजेच असं. तर मस्तपैकी काळी होईपर्यंत वांगी ते भाजायची आहेत पलटून. एकदम जे वरचं साल आहे त्याच्यात ते कुरकुरीत व्हायला पाहिजे, त्याचे पापुद्रे निघायला पाहिजे, एवढं आपल्याला हे भाजायला पाहिजे, तरच भरिताची जी चव आहे ती खूप भारी लागते. आणि मी जे भरीत बनवते ते माझ्या मिस्टरांना अतिशय आवडतं. वांगी भाजतायत तोपर्यंत मी कुकरमध्ये वाटाणे आणि भात लावून घेते. तर हे वाटाणे आहेत आणि भात हा मी कुकरला लावून घेते. कुकरला ज्यावेळी आपण तांदूळ आणि कडधान्य लावतो त्यावेळी बहुतेक जण काय करतात, जे कडधान्य आहे ते वरती लावतात आणि जो तांदूळ आहे म्हणजे जो आपण भात लावतो तो खाली लावतो. तर अशामुळे काय होतं की कडधान्य आहे ते लवकर शिजत नाही. आणि त्यात करून जर मोठं कडधान्य असेल जसं की वाटाणे किंवा वाटाणे हरभरे काय वाटाणे असं असेल तर ते शक्यतो शिजत नाही, त्याला भरपूर वेळ लागतो. आणि भात खालच्या डब्यामध्ये जो भात लावतो तो जास्त प्रमाणात शिजला जातो. तर अशा वेळी काय करायचं, जे कडधान्य आहे ते नेहमी खाली लावायचं कुकरच्या, आणि भात आहे तो आपण नेहमी वरती लावायचा. भले आपण डाळ किंवा भाताचा जरी कुकर लावत असो तरी आपल्याला जी डाळ आहे ती आपण खालीच लावायची. काही जण काय करतात, डाळ भाताचा ज्यावेळी कुकर लावायचा असतो त्यावेळी डाळ वरती लावतात, भात खाली लावतात. डाळ आहे ती लवकर शिजली जाते, पण कधीतरी काय होतं, डाळीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये पाणी झालं किंवा डाळ जर जास्त झाली तर अशावेळी डाळ आहे ती ओतू जाते. याच्यामुळे डाळही लावायची असेल तर ती नेहमी खालच्या डब्यामध्ये लावायची. तर मी आता इथे खालच्या डब्यामध्ये वाटाणे ठेवले, त्याच्यामध्ये पाणी घातले आणि मीठही आपण घालून घ्यायचं तुमचं कडधान्य शिजवायचं असेल तर. आमटीसाठी तुम्हाला जास्त शिजवून घ्यायचं असेल तरच आहे हे, भाजीसाठी वगैरे आपल्याला जास्त शिजवायचं नसतं कडधान्य, त्यावेळी तुम्ही वरच्या डब्यामध्ये लावू शकता. तर मी अशा पद्धतीने खालच्या डब्यामध्ये लावलं आहे. तर त्याच्यावरती मी प्लेट ठेवली आणि वरती मी टोपामध्ये अशा पद्धतीने तांदूळ लावते. हे मी माझ्यासाठी लावते, तुम्ही डबाही लावू शकता, कारण कुकरचे जे डबे आहेत ते लहान आहेत आणि त्याच्यामध्ये भात पुरत नाही. तर अशा पद्धतीने मी लावलं. त्यानंतर त्याला झाकण लावून द्यायचं आणि आपण जेवढ्या शिट्ट्या करतो 3 किंवा कधीतरी एक्स्ट्राची करू शकतो, जसं की हरभरे काय वाटाणे असतील त्यावेळी एक्स्ट्रा करून. तर हे हिरवे वाटाणे आहेत यांच्यासाठी मी 3 शिट्ट्या करणार आहे आणि हे व्यवस्थित शिजणार देखील आहेत. वांगी इथे भाजून काढलेली आहेत. तर हे नंतर थंड झालं की उकळून घ्यायचं, त्याला सध्याला बाजूला ठेवते. त्याच्यानंतर कुकर लावून घेते मी. तर वांगी दाखवते तुम्हाला. तर ही बघू शकता अशा पद्धतीने मी अगदी काळी आणि वरचं साल कुरकुरीत होईपर्यंत हिला भाजलेली आहेत. ही गरम आहेत, यानंतर थंड झालं की याच्यावरची साल काढून घेऊन मग याचं आपण भरीत बनवायचं.
वाजेपर्यंत 4:45 होत आलेले आहेत. तोपर्यंत मी चहाची तयारी करून घेते. चहा मी ठेवत नाही, बट तयारी करून घेते. चहामध्ये मी पाणी घालते, साखर पावडर घालते आणि तसंच ठेवून देते. म्हणजे ते आले, हातपाय धुतलं की मी लगेच गॅसवरती ठेवू शकते. तर दूध तर मी ऑलरेडीच गरम केलेलं आहे, त्याच्यामुळे दूध मला चहासाठी नंतर फक्त चहा ज्यावेळी उकळवून घेणार त्यावेळी त्याच्यामध्येच दूध घालून घ्यायला येतं. साखर कमी वाटते मला थोडीशी. दुधाचं नाव घेतल्यावरती कल्पी सुरुवात झाली. दूध तर याच्यावरती प्लेट ठेवते आणि हे साईडला ठेवून. तर बुबूचे पप्पा आलेच नाहीत, त्याच्यामुळे मी काय केलं, इथे जी वांगी भाजून घेतली होती त्यांना मस्तपैकी असं मॅश करून ठेवलेलं आहे. त्याच्याबरोबरच आला लसूण आणि मिरचीची इथे पेस्टही बनवली आणि 2 कांदे कापायला घेतले होते. तर ते येणार नाही म्हणून मी माझ्यासाठी चहा बनवायला ठेवली. ते थोड्या वेळाने येणार आहेत, आले की मग त्यांना देईन. तर मी किचनमध्ये काम करेपर्यंत आमच्या हॉलमध्ये हा असा पसारा पडलेला असतो. याचं खाली उतर. मी येथे माझ्यासाठी चहा ओतून घेतलेली आहे आणि दुधासाठी हे दूध, कारण आम्ही चहा पित असलो की त्यालाही दुधाची लहर येते त्याच्यामुळे. तर जत्रेतून आम्ही त्याच्यासाठी हा टाळ घेऊन आलेलो होतो, तर तो टाळ वाजत बसला आहे. तर आता मला एवढी भूक लागली होती, कारण आज मी लवकर जेवले होते, 12:30 पावणे 1ला. तर मी ही बनवलेली बिस्किटं आहेत तीच मी खाते आता. तर आता व्हिडिओ देखील लवकरच येईल. तर मी जी बिस्किट बनवली होती त्यातली काही बिस्किट अशी थोडीशी खालनं काळी झाली होती, ती मी सेपरेट डब्यामध्ये काढून ठेवली आणि पहिल्यांदा म्हटलं तीच संपूया, कारण अचानक जर कोणी पाहुणे वगैरे आले तर जी चांगली बनवलेली आहे ती त्यांना देऊ शकतो. त्यानंतर मग आम्ही चहा वगैरे पिला आणि खाली जरा बुबूला घेऊन फिरायला आले, कारण बुबूचे पप्पा 5 वाजता नाही तर 6 वाजता येणार होते. म्हणून म्हटलं चहा वगैरे पिऊया आणि खाली थोडंसं बुबूलाही फिरवूया, तोपर्यंत तेही येतील. तर आमच्या गेटच्या बाहेर गेलं की असं रॅम्प टाईपमध्ये एक बनवलेलं आहे, जिथून गाड्या वगैरे वरती चढवल्या जातात. तर तिथून माझा बुबू कोणाचाही सपोर्ट न घेता वरती चढतो एकटाच, बघू शकता. पण तो उतरत असतो त्यावेळी मला मात्र भीती वाटते, तेव्हा मी त्याचा हात पकडते, उगाचच रिस्क घ्यायला नको. तर आम्ही खाली आलो की सगळेजण बुबूला आवडीने उचलून घेतात आणि जर त्यांची त्यात बाईक असेल, स्कूटी असेल तर त्याला एक राऊंड फिरवून देखील घेऊन येतात. तोपर्यंत हेही आले होते. मग यांच्यासोबत थोडा वेळ आम्ही खाली थांबलो आणि त्यानंतर आम्ही 6:45च्या दरम्यान वरती आलो आणि नंतर मग मी जेवणाच्या तयारीला लागले. थोडीशी तयारी तशी करून ठेवलीच होती, तर मी जेवण बनवत होते तर इकडे बुबू खेळत होता. तर सगळ्यात अगोदर मी म्हटलं वांग्याचा भरीत करून घेऊया, कारण त्याची मी तयारी करून घेतली. त्यानंतर मी वाटाण्याची आमटी बनवली आणि भात तर मी अगोदर लावलाच होता कुकरला, ज्यावेळी वाटाणे उकळवायला टाकले होते त्यावेळी. तर सगळं जेवण मी पटपट करून घेतलं, कारण सध्या माझ्याकडे एक टिफिन आहे आणि तो 8 वाजता न्यायला येतो. तर त्याच्यासाठी मी थोडंसं लवकर जेवण बनवते, कारण तो जर 9 वाजता आला तर इथून जाणार आणि त्यानंतर जेवणार, तर याला खूप टाईम होतो. त्यामुळे मीच त्याला सांगितलं की 8 वाजता ये म्हणून. नाहीतर तसं बघायला गेलं तर माझं 9 वाजेपर्यंत जेवण होतं आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो. पण तो जो मुलगा आहे तो, मी राहते त्या एरियामध्ये राहत नाही, तर आमच्या बाजूच्या एरियामध्ये राहतो आणि तिथून तो टिफिन न्यायला येतो. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकरच देऊया, कारण तोही कामावरून दमून वगैरे येतो. त्याच्यानंतर मग माझं जेवण वगैरे झालं, टिफिन वगैरे दिला आणि मग मी जेवण वाढायला घेतलं. 9ला 5 मिनिटं होती, कारण 9 वाजता बरोबर बिग बॉस लागणार होतं. तर आमच्या दोघांचीही जेवण मी वाढवून घेतली आणि बुबूलाही मी मगाशी भरवलं होतं 10-15 मिनिटाच्या अगोदर. त्याला मी खीर बनवली होती, कारण तो लेट जेवला होता, 3-4 वाजता त्याने भात खाल्ला होता, म्हणून त्याला फक्त खीर तेवढी बनवली होती. तर आता माझ्यासाठी जेवणामध्ये सुक्या मच्छीची भाजी आहे. मिस्टरांना काही फारशी आवडत नाही म्हणून त्यांना घातली नाही, मी फक्त माझ्यासाठीच घेतली. तर बुबूचं जेवण झाल्यानंतर त्याने पाणी पिलं नव्हतं, म्हणून तो आमच्यासोबत बसून पाणी पित होता आणि आम्ही ज्यावेळी जेवायला बसतो त्यावेळी तो आमच्या आजूबाजूलाच बसतो, इकडे तिकडे कुठे आणि फिरत नाही. त्यानंतर जेवण वगैरे झालं की मी भांडे वगैरे घासते, अंथरूण वगैरे घालतो आणि त्यानंतर मग आम्ही झोपतो, कारण परत सकाळी लवकर उठायचं होतं. तर असा होता माझा कालचा दिवस आणि जे जे मी केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. यातल्या काही गोष्टी मी शेअरही केल्या नाही, पण तरी देखील जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब